नवी मुंबईमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सायबर क्राईम मध्ये वाढच होत आहे। तर जानेवारी 2025 पासून ते आतापर्यंत नवी मुंबई परिसरामध्ये तब्बल 152 सायबर गुन्हे घडलेले आहेत। वेगवेगळ्या प्रकारे नागरिकांना लुबाडलं जात आहे। नवी मुंबई सायबर विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार जानेवारी 2025 पासून ते आतापर्यंत तब्बल 152 सायबर गुन्हे घडलेले आहेत। त्यापैकी नवी मुंबई सायबर पोलिसांच्या मार्फत 41 गुन्हे हे उघडकीस आले आहेत आणि या गुन्ह्यांमध्ये तब्बल 38 संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे। तसेच वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर फसवणुकीपासून वाचण्यासाठी नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन देखील पोलीस खात्याकडून करण्यात आलं आहे। नवी मुंबईमध्ये सायबर क्राईममध्ये गेल्या 6 महिन्यामध्ये 152 गुन्हे घडलेले आहेत। त्यापैकी जवळजवळ 41 गुन्हे नवी मुंबई सायबर सेल, नवी मुंबई सायबर पोलीस स्टेशनच्या माध्यमातून उघडकीस आलेले आहेत आणि त्यामुळे जवळजवळ 38 आरोपींना अरेस्ट करण्यात आलेलं आहे। यामध्ये जे फायनान्शियल गुन्हे आहेत त्यामध्ये साधारणतः 53 कोटी रुपयाची मालमत्ता या फायनान्शियल जे गुन्हे आहेत त्याच्यामध्ये फसवणूक झालेली आहे आणि त्यामध्ये लोकांच्या बाबतीत फ्रॉड होऊन ती मालमत्ता गेला माल या सदराखाली येत आहे। यामध्ये आम्ही जवळजवळ 4 कोटीच्या आसपास मालमत्ता फ्रीज केलेली आहे आणि त्याच्यामध्ये जे फिर्यादी आहेत त्यांनी कोर्टामध्ये ॲप्लिकेशन देऊन ती मालमत्ता परत मिळण्यासाठी कोर्टमार्फत त्यांनी सादर केलेलं आहे। काय कारण असू शकतं जास्त सायबर क्राईम